अजित पवारांसारखा नेता गमावणं ही राज्यासाठी न भरून निघणारी हानी. दादा, तुमचा हा निर्णय चुकला, माघारी या. अजित पवारांच्या आठवणीत एकनाथ शिंदे भाऊक. 70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर सुद्धा अजितदादा खचले नाहीत. मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका. अजितदादांच्या शोकप्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अजितदादांवरील आरोप तथ्यहीन, आरोप समुद्रात बुडवा. विधिमंडळात रोहित पवारांची मागणी. तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही. विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आक्रमक. अजितदादांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात संशय. तो अपघात नसून घातपात झालेला आहे असंच वाटतं. भास्कर जाधवांकडून सभागृहात शंका व्यक्त. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत अजित पवारांचा शोकप्रस्ताव. सभागृहात सर्वच नेते भाऊक. दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे यांना अश्रू अनावर. वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा. दादांच्या शोकसभेसाठी राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती. शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळणार. प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती. डिहायड्रेशनचा त्रास झाल्यामुळे रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू. राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर. 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित. सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका. 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार. राज्याच्या भाजप कार्यकारिणीची उद्या घोषणा होण्याची सूत्रांची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर प्रदेश कार्यकारिणी जाहीर होणार. रवींद्र चव्हाणांची उद्या सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद. मुंबई पालिकेसाठी भाजपच्या स्वीकृत नगरसेवकांसाठी नावं ठरली. प्रतीक करपे, कमलाकर दळवी, प्रवीण छेडा, नितेश राजहंस सिंग यांना उमेदवारी मिळणार. शिंदेची शिवसेना स्वीकृत नगरसेवक पदासाठी 3 नावं देणार. 2 नावं निश्चित, पण एक डमी फॉर्म भरला जाणार. उमेश माने, बाळकृष्ण ब्रीद आणि राज सुर्वे यांना शिंदेच्या शिवसेनेकडनं संधी. मुंबई पालिकेमध्ये प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस एकत्रित लढणार. मनसे आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने अनेक प्रभाग समित्यांवर ठाकरेंचे अध्यक्ष बसणार. मनसेला देखील समिती अध्यक्षपद मिळणार, सूत्रांची माहिती. पंकजा मुंडेंचे माजी पीए अनंत गर्जेला जामीन मंजूर. पत्नी गौरी पालवे गर्जेंच्या आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे आरोपी. मुंबई सत्र न्यायालयाकडून अनंत गर्जेला जामीन. पुण्यातील मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोपी दिग्विजय पाटीलचा अटकपूर्व जामीन अर्ज मागे. अटक होण्याची शक्यता. दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीत भागीदार. नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडणुकीपूर्वी नाट्यमय घडामोडी. भाजपचे 9 सदस्य अज्ञात स्थळी. मतविभाजन टाळण्यासाठी सदस्यांना सहलीला पाठवलं. कल्याणमध्ये कुत्रा चावल्यामुळे 30 वर्षीय तरुणाची आत्महत्या. रेबीज होण्याची भीती असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. तिसगाव नाका परिसरातील धक्कादायक घटना. महाराष्ट्रामध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा. मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाने पिकांचं मोठं नुकसान. परळी, हिंगोली, भंडारा, नागपूर, गोंदियामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. मुंबईमध्ये सलग 3 दिवस AQI 200 पार गेल्यास परिसरातील बांधकामं बंद ठेवली जाणार. प्रदूषण रोखण्यासाठी पालिका कठोर. प्रदूषण नियंत्रण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. काल आदित्य ठाकरेंनी खासगी विकास कामांना स्थगिती देण्याची केली होती मागणी. IDFC फर्स्ट बँकेमध्ये 590 कोटींचा महाघोटाळा. चंदीगड शाखेमध्ये बँक कर्मचाऱ्यांनीच सरकारी खात्यावर घातला डल्ला. 4 कर्मचाऱ्यांना बेड्या. गुंतवणूकदारांचे धाबे देणं आणली. अमेरिका इराणमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता. भारतीय नागरिकांनी इराण सोडावा. दूतावासाचा भारतीयांना पुन्हा सल्ला.